बर, म्हणजे हा. त्याप्रमाणे कमी हो, जास्त एक आपल्याला. टाइम टेबल डिसाईड करून हरकत नाही हा. ताई. हा. 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 विद्याताई, तुम्हाला सगळ्यांना ऍडमिट करावं लागेल बरं का. बरं बरं. हा. ओके. 5 मिनिटं होऊ द्यायचं का? सुरू करून द्या ताई. झालेलं आहे हा. ऑलरेडी, सगळे भरपूर आलेत. हा. आणि होतं आपोआपच, मग परत वेळ नाही आपल्याला. वेळ नाही, वेळ नाही. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवद्गीतेच्या सर्व अभ्यासकांना माझा नमस्कार. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आपण आजपासून सुरू करणार आहोत. आपण आधी एक श्लोक घेऊया आणि सुरू करूया. भीष्मद्रोणतटा जयन्द्रथजला गान्धार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तक केशवः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. गीतेमध्ये एकंदर 18 अध्याय आहेत आणि पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. युद्धाची सुरुवात झालेली आहे, पण युद्ध करण्यासाठी अर्जुन जास्त तयार नाही आहे, पण तो आता युद्धासाठी तयार झालेला आहे. आणि दुर्योधनाला मात्र युद्धामध्ये खूपच इंटरेस्ट आहे की आम्हीच जिंकणार आहे, तर पण आपण युद्ध करून पाहूया, कारण की जिंकणार तर आम्हीच आहो म्हणून. आणि हे सगळं पाहण्यासाठी धृतराष्ट्राला हे सगळं ऐकायचं आहे, कारण की त्याला दिसत नाही आहे. मग त्याने संजयला सांगितलेलं आहे, म्हणजे व्यासांनी, की त्याला दूरदृष्टी दिली आणि की तू जे सगळं युद्ध पाहत आहेस हे सगळं तू धृतराष्ट्राला वर्णन करून सांगावं, असं त्यांनी त्याला दूरदृष्टी करून सांगितलेलं आहे. आणि पहिलाच प्रश्न धृतराष्ट्राने विचारलेला आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. आता धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे म्हणजे काय? कुरुक्षेत्रात देवतांनी यज्ञ केला होता. कुरु राजानेही येथे तपश्चर्या केली होती. यज्ञादी धर्ममय कर्मे झाल्याने आणि कुरु राजाची तपोभूमी असल्याने या ठिकाणाला धर्मभूमी कुरुक्षेत्र असे म्हटले आहे. या ठिकाणी धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे पदात क्षेत्र शब्द देण्यात धृतराष्ट्राचा अभिप्राय असा आहे की ही आपली कुरुवंशीय लोकांची भूमी आहे. ही युद्धभूमीच नाही, तर ही तीर्थभूमी आहे. म्हणून या ठिकाणी मनुष्य जिवंतपणे पवित्र कर्मे करून आपण आपलं कल्याण करून घ्यावं, आणि असा विचार करून त्याने लौकिक आणि पारलौकिक लाभ व्हावा, यासाठी त्याने धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र याच्याने सुरुवात केलेली आहे. कुरुवंश म्हटला की धृतराष्ट्र आणि पांडूचे पुत्र त्यात येतातच. दोन्हीही कुरुवंशी असल्याने कुरु राजाच्या भूमीवर अर्थात कुरुक्षेत्रावर दोघांचाही समान हक्क होतो. दोघेही जमिनीकरिता युद्धासाठी आलेले आहेत. कोणतेही कार्य करायचे असेल तर ते धर्माला अनुसरूनच करायला पाहिजे. युद्धात मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावे, म्हणून युद्धासारखे भयंकर कार्य सुद्धा धर्मभूमीमध्ये, तीर्थभूमीमध्ये केले जाते. म्हणून या ठिकाणी कुरुक्षेत्राबरोबर धर्मक्षेत्रे असे म्हटलेले आहे. पांडवांची धर्मावर निष्ठा होती. कोणत्याही प्रकाराने जीवन निर्वाह करू, पण धर्माविरुद्ध आचरण करणार नाही आणि धर्मात बाधा होऊ देणार नाही, याच भावनेने युधिष्ठिर महाराज युद्ध करू इच्छित नव्हते. परंतु ज्या माता कुंतीच्या आज्ञेने त्यांनी आपल्या 4ही बंधूसह द्रौपदीशी विवाह केला होता, त्याच मातेने आज्ञा केली की धर्मराज, तू युद्धाला प्रवृत्त हो
आणि युद्ध कर. आईची आज्ञा पाळणे हाच धर्म समजून धर्मराज युद्धाला तयार झाला आहे. तात्पर्य असं आहे की दुर्योधनादी तर राज्याच्या इच्छेने युद्धाला तयार झाले होते, दुर्योधनाचे सगळेजण. परंतु पांडव फक्त धर्म पालन करण्यासाठी युद्धाला तयार झालेले होते. धृतराष्ट्राला आपल्या कुलाच्या संहाराचे दुःख भोगावे लागले. या भाव म्हणजे द्वैत भाव, तू आणि मी वेगळा असं समजू नये. दुसरं आहे की तू आणि मी वेगळा नाही असे सुद्धा ठरवू नये. कारण द्वैत भावनेनेच आपसात प्रेम स्नेह राहत नाही, तर कलह निर्माण होतो. पांडव तर फार धर्मात्मा आहे म्हणून त्यांनी युद्ध करायला नको होतं. असं म्हणजे सगळ्यांना वाटतं की पांडव तर धर्माप्रमाणे चालणार आहे, मग ते युद्ध कशाला करतात आहे. पण ते रणभूमीत युद्धासाठी उतरले. भीष्माचार्यांनी दीर्घ स्वरामध्ये आपला शंख वाजवला आणि युद्ध सुरू केलेलं आहे. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पांडवांची व्यूहरचनात्मक उभी असलेली सेना पाहण्याचे तात्पर्य म्हणजे पांडवांची सेना अत्यंत उत्तम रीतीने आणि ऐक्यभावाने उभी होती. अर्थात त्यांच्या सैन्यात दोन भाव नव्हते, ते सगळे मिळून एकत्र होते. त्यांच्या पक्षात धर्म आणि मुख्य म्हणजे श्रीकृष्ण भगवान होते. ज्यांच्या पक्षात धर्म आणि भगवान श्रीकृष्ण असतात त्यांचा दुसऱ्यांवर फार प्रभाव पडतो. म्हणून संख्येने कमी असूनही पांडवांच्या सैन्यात तेज होते आणि दुसऱ्यांवर फार मोठा प्रभाव पडत होता. म्हणून पांडव सेनेचा दुर्योधनावरही फार मोठा प्रभाव पडला, ज्यामुळे तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो. दुर्योधनाला राजा का म्हटलं जातं? कारण की धृतराष्ट्राचा सर्वात जास्त दुर्योधनाशी आपलेपणा होता, म्हणजे मोह होता. परंपरेच्या दृष्टीने सुद्धा दुर्योधनच युवराज होता. राज्यकारभार दुर्योधनच पाहत होता. धृतराष्ट्र तर नाममात्र राजे होते, कारण की ते अंध होते, त्यांना काही दिसत नव्हतं आणि त्यांचं मुलावर सुद्धा अंध प्रेमच होतं. युद्ध होण्यात सुद्धा मुख्य कारण दुर्योधनाच होता. या सर्व कारणांनी दुर्योधनाला संजयाने राजा असे संबोधन दिलेले आहेत. आता असं आपल्याला वाटतं की युद्धामध्ये मुख्य ज्या प्रमुख व्यक्ती होत्या त्या योग्य ठिकाणी उभ्या राहायला आवश्यक होत्या आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांना वेगवेगळी आपली जी मुख्य आसनं असतात ती त्यांना दिलेली आहे. म्हणजे गुरूंना त्यांनी मानवंदना दिली, त्यांना दुर्योधनाचे द्रोणाचार्यांवर जाणे योग्य होते. म्हणजे दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांच्याशी तो बोलला की आपल्याला आता कसं करायचंय. दुर्योधनाने तर सेनापती भीष्माचार्यांजवळ जावयास पाहिजे होते, पण तो दुर्योधन भीष्माचार्यांजवळ न जाता द्रोणाचार्याजवळ गेला. कारण त्याला असं वाटलं की द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दोघेही उभय पक्षपाती होते. की ही द्रोणाचार्यांना जास्त खुश करायचे होते. कारण द्रोणाचार्यांशी दुर्योधनाचे गुरुच्या नात्याने उत्तम प्रेम होते. परंतु कुटुंबाच्या नात्याने प्रेम नव्हते. म्हणजे कुटुंब म्हणून त्याला प्रेम नव्हतं, पण गुरु म्हणून प्रेम होते. आणि अर्जुनावर द्रोणाचार्यांची विशेष कृपा होती. म्हणून त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधनाचे त्यांच्याजवळ जाणेच योग्य होते. आपण जर व्यवहारात आपण पाहिलं तर आपण सुद्धा तसेच वागत असतो. दुर्योधनाला वाटलं की भीष्माचार्य कोण आहे? आपले पितामह आहे. त्यांच्याजवळ नाही गेलो तरी पण काही हरकत नाही. कारण की ते आपले आजोबा असल्यामुळे ते आपल्याच वर जास्त प्रेम करतील आणि आपल्याकडनंच युद्ध करतील. त्यांच्याकडे न जाण्याने जरी ते नाराज झाले, तरी मी कोणत्याही प्रकाराने त्यांना राजी करून घेईन. म्हणजे ते नाराज असले तरी पण मी त्यांना सांगेन की नाही, मी तुमचं ऐकतो आहे असं. कारण पितामह भीष्माचार्यांशी दुर्योधनाचा कौटुंबिक संबंध आणि प्रियता होतीच. याच कारणामुळे भीष्माचार्यांनी दुर्योधनाला खुश करण्यासाठी दीर्घ स्वरात आपला शंख वाजविला. पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमूं व्यूढां नृपदपुत्रेण तव शिष्येण धीमता.
दुर्योधनाचा असा भाव आहे की आम्हा सर्वांचे म्हणजे कौरवांचे आणि पांडवांचे आचार्य तुम्ही आहात, द्रोणाचार्य. आम्हाला आपण शस्त्रविद्या शिकवली असल्याने तुम्ही आपल्या सर्वांचे गुरु आहात. म्हणून आपल्या मनात कोणताही पक्ष अथवा आग्रह नसावा. म्हणजे तुम्ही एका बाजूने मत देऊ नका, असं दुर्योधन म्हणतो आहे. आपण इतक्या सरळ स्वभावाचे आहेत की आपणाला मारण्यासाठीच उत्पन्न झालेल्या दृष्टद्युम्नालाही आपण शस्त्रास्त्र विद्या शिकवली आहे आणि तो शिष्य इतका बुद्धिवान आहे की त्याने आपणाला मारण्याकरताच आपणाकडून शस्त्रास्त्र विद्या शिकली आहे. जरी दुर्योधन येथे द्रुपद पुत्राच्या ऐवजी दृष्टद्युम्नही म्हणू शकत होता, तरी पण द्रोणाचार्याशी द्रुपदाचं वैर होतं. म्हणून त्या वैराचं दाखवायचा होता वैरभाव, म्हणून त्याने त्याला काय म्हटलं, द्रुपद पुत्रेण असं म्हटलेलं आहे. जरी कौरवांच्या सैन्यापेक्षा पांडवांचे सैन्य संख्येने कमी होतं, म्हणजे कौरव जास्त होते आणि पांडव कमी होते. कौरवांचे सैन्य 11 अक्षिणी होतं आणि पांडवांचं सैन्य होतं 7 अक्षिणी होतं. तरीही दुर्योधन पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना म्हणून दाखवतो. त्याने काय केलं, पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना दाखवण्यासाठी अशा पद्धतीने व्यूह रचला की कमी असून सुद्धा ते जास्त भास व्हायला पाहिजे म्हणून. आणि पांडवांच्या सैन्यातील सर्वचे सर्व योद्धे एकाच मताचे होते, त्यांच्यामध्ये एकी होती. या एकीमुळे पांडवांची थोडी असलेली सेना सुद्धा बलाने, उत्साहाने फार मोठी दिसत होती. म्हणजे ते कमी जण होते, पण त्यांच्यामध्ये एकी असल्यामुळे ते फार मोठे दिसत होते. हे आपल्याला क्रिकेटच्या याच्यावरून पण कळतं. आपण या सैन्याला सामान्य किंवा छोटे समजू नका. आपण आपली विशेष शक्ती लावून सावधपणे युद्ध करा. पांडवांचा सेनापती आपला शिष्य द्रुपद पुत्रच तर आहे, म्हणून त्यांच्यावर विजय मिळवणे आपल्यासाठी काय अवघड आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. द्रोणाचार्यांना पांडवांची सेना पाहण्याविषयी प्रार्थना करून आता दुर्योधन त्यांना पांडव सेनेतील महारथींना दाखवत आहे. आता पांडव सेनेत कोण आहे? अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरीजित् कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रौ द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. आता या युद्धात किती जण आले या सगळ्यांची नावं आलेली आहेत. जेव्हा तुम्हाला पुस्तक मिळेल तेव्हा तुम्ही पुस्तकामध्ये पूर्ण याचं वाचन करू शकतात की कोण कोण आलेलं आहे आणि प्रत्येकाचे नातेवाईकांचे संबंध या पुस्तकात दिलेले आहे. अर्जुनापासून शस्त्रास्त्र विद्या शिकली होती कोणी? युधांनी, सात्यकीने. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला आपले नारायणी सैन्य दिले, तरीही तो अर्जुनाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्जुनाच्या बाजूने राहिला. कोण? सात्यकी. दुर्योधनाच्या पक्षात तो गेला नाही. द्रोणाचार्यांच्या मनात अर्जुनाविषयी द्वेष भावना निर्माण करण्यासाठी दुर्योधन महारथांपैकी सर्वप्रथम अर्जुनाचा शिष्य युयुधानाचेच नाव घेतो. तात्पर्य काय की ज्याने आपणापासून विद्या ग्रहण केली आहे आणि जगामध्ये तुझ्यासारखा कोणीही धनुर्धारी होणार नाही असा प्रयत्न करेल, असं त्याने अर्जुनाला वरदान दिलेलं आहे. शिष्य अर्जुन याच्यावर इतका स्नेह आहे, परंतु तो कृतज्ञ होऊन विरुद्ध बाजूने लढण्यास उभा आहे. अर्जुनाचा शिष्य सात्यकी मात्र आपल्या गुरुच्याच पक्षात उभा आहे. विराटस्य आहे, काशीराजस्य वीर्यवान आहे, असे भरपूर जण त्याच्यात आलेले आहेत. द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी युद्धात त्यांना उत्तेजन मिळावे या दृष्टीने दुर्योधनाचे पांडव सेनेची विशेषता वर्णन केली आहे. म्हणजे पांडव सेनेमध्ये कोण कोण आहे? दुर्योधनाने असा विचार केला की द्रोणाचार्य तर पांडवांचे पक्षपाती आहेतच, कदाचित ही पांडव सेनेची ही विशेषता ऐकून असे म्हणू शकतील की जर पांडवांच्या सैन्यात एवढी विशेषता आहे तर त्यांच्याशी तडजोड का करत नाही? म्हणजे त्यांनी तडजोडीने हे युद्ध का सोडवलं नाही, असं ते म्हणतात. तर तेव्हा दुर्योधन म्हणतो 3 श्लोकांमध्ये, अस्माकंतु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य
संज्ञार्थांतान ब्रवीमि ते. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की हे द्विजश्रेष्ठा, ज्याप्रमाणे पांडवांच्या सैन्यामध्ये श्रेष्ठ महारथी आहेत, त्याचप्रमाणे आमच्या सैन्यामध्ये सुद्धा त्यांच्या सैन्यातील महारथ्यांपेक्षाही काही कमी दर्जाचे महारथी नाहीत. म्हणजे आमच्याकडे सुद्धा तितकेच रथी महारथी आहेत. तर त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे महारथी आहेत, हे तुम्ही समजून घ्या. आणि मग त्याने सांगितलंय की कोण कोण त्याच्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडासा दुर्योधन म्हणतो की की आमचा पक्ष काही कमजोर नाहीये. शत्रू पक्ष कितीही कमजोर असला तरी आपला पक्ष कितीही बलवान असला तरी कोणत्याही परिस्थितीत शत्रू पक्षाला कमजोर समजू नये, ही आपली नीती आहे. आपल्यात कोणत्याही प्रकारची उपेक्षा, उदासीनता इत्यादी भावना येऊ देऊ नयेत. म्हणून सावधगिरीसाठी मी आपणाला त्यांच्या सैन्याविषयी बोललो आणि आता आपल्या सैन्याविषयी सांगतो. म्हणजे आपल्याकडे जास्त जण आहे, आपल्याकडे पण हुशार जण आहे, पण त्यांच्यामध्ये पण आहेत असं तो सांगतो. पांडवांच्या सैन्याला पाहून दुर्योधनावर त्याचा फार प्रभाव पडला आणि त्याच्या मनामध्ये थोडे भय म्हणजे भीती उत्पन्न झाली. कारण संख्येने कमी असले तरी पांडवांच्या सैन्यामध्ये पुष्कळसे धर्मात्मे होते आणि स्वतः श्रीकृष्ण भगवान होते. ज्या पक्षात धर्म आणि भगवंत असतात त्यांचा सर्वांवर मोठा प्रभाव पडतो, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. अत्यंत पापी आणि दुष्टातिदुष्ट व्यक्तीवरही त्याचा प्रभाव पडतो. इतकेच नव्हे तर पशु, पक्षी, वृक्ष, लता इत्यादींवरही त्याचा प्रभाव पडतो. कारण धर्म आणि भगवान नित्य आहेत आणि भौतिक शक्ती कितीही उच्चतम असोत, त्या सर्व अनित्यच आहेत. म्हणून पांडव सेनेचा दुर्योधनावर फार मोठा प्रभाव पडला. परंतु त्याचा भौतिक शक्तीवर मुख्यत्वाने विश्वास असल्याने तसा विश्वास द्रोणाचार्यांना दाखवण्यासाठी तो म्हणतो की आमच्या पक्षात जितकी विशेषता आहे तितकी पांडवांच्या सैन्यात नाही, म्हणून आम्ही त्यांच्यावर सहज विजय मिळवू शकतो. म्हणजे दुर्योधनाला खूप अपेक्षा आणि आशा आहे की आम्ही जिंकू आणि आम्हाला हे जे जमिनीसाठी युद्ध झालेलं आहे तर ही जमीन आम्हालाच मिळेल म्हणून. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. आपण स्वतः आणि पितामह भीष्म अत्यंत विशेषतापूर्ण पुरुष आहात. आपल्या दोघांची बरोबरी करणारा संसारामध्ये तिसरा कोणीही पुरुष नाही. आपल्या दोघांपैकी कोणीही एक जण पूर्ण शक्तीनिशी युद्ध करीत असेल तर आपणासमोर देवता, यक्ष, राक्षस, मनुष्य इत्यादींपैकी कोणीही टिकाव धरू शकणार नाही. आपल्या उभयंतांचा पराक्रम संपूर्ण जगात प्रसिद्धच आहे. पितामह भीष्म तर बालब्रह्मचारी आणि इच्छामरणी आहेत, अर्थात त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना कोणीही मारू शकत कडून भीष्म मारले गेले. पण त्यांनी हे केलं होतं की मी मरेल तर मी फक्त उत्तरायण सुरू झाल्यावरच मरेल असं त्यांनी इच्छा मरण करून मगच प्राणत्याग केला. कर्ण कोण आहे? कर्ण हा शूरवीर आहे. कर्ण सुद्धा एकट्या संपूर्ण पांडव सेनेवर विजय मिळवेल असं दुर्योधनाला वाटत होतं. त्याच्यासमोर अर्जुनाचेही काही चालत नव्हते. कारण शूरवीर कर्ण आमच्याकडून आहे असं दुर्योधनाला खूप वाटत होतं. कृपाचार्य होते, अश्वत्थामा होता, विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव तो होता. असे भरपूर लोक त्या युद्धामध्ये दुसऱ्या बाजूने होते. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणास् सर्वे युद्धविशारदाः. मी आतापर्यंत आपल्या सैन्यातील जितक्या शूरवीरांची नावे सांगितली त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आमच्या सैन्यामध्ये बरेच जण आहे. मला विजय प्राप्त करून देण्यासाठी ते माझ्यासाठी प्राण सुद्धा देतील, ते मागे हटणार नाहीत. त्यांचे विषयी मी आपल्यासमोर काय बोलणार? हे सर्व लोक हातांनी प्रहार करण्यासारखी शस्त्रे म्हणजे तलवार, गदा, त्रिशूळ इत्यादी निरनिराळ्या प्रकारच्या शस्त्रकलेमध्ये प्रवीण आहेत आणि हाताने फेकून प्रहार करण्यासारखी शस्त्रे म्हणजे बाण, तोमर, शक्ती इत्यादी अस्त्रकलेमध्येही ते निपुण आहेत. युद्ध कसे करावे, कोणत्या प्रकारे करावे, कोणत्या युक्त्या योजाव्यात,
सेनेला कशा प्रकारे उभे करावे, अशा सर्व कलांमध्ये ते अत्यंत प्रवीण आणि कुशल आहेत, असं दुर्योधन सांगतो. दुर्योधनाची वचने ऐकून जेव्हा द्रोणाचार्य काहीच बोलले नाहीत, तेव्हा आपली चलाखी म्हणजेच धूर्तपणा न चालू शकल्याने दुर्योधनाच्या मनात कोणते विचार येतात ते संजय सांगतात. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. अधर्म, अन्याय इत्यादी कारणामुळे दुर्योधनाच्या मनात भय उत्पन्न झाल्याने तो आपल्या सैन्याविषयी विचार करतो, की आपले सैन्य जास्त असूनही अर्थात पांडवांच्या सैन्यापेक्षा 4 अक्षेणी जास्त असूनही पांडवांवर विजय मिळवण्यासाठी तर ते असमर्थच आहेत. म्हणजे त्याला ते कळलं, की आपण काही जिंकू असं काही वाटत नाही. कारण आमच्या सैन्यामध्ये मतभेद आहेत. पांडवांच्या सैन्यामध्ये जेवढे संघटन, एकता, निर्भयता, निःसंकोचता आहे, तेवढे आमच्या सैन्यात दिसून येत नाही. आमच्या पक्षाचे मुख्य संरक्षक पितामह भीष्माचार्य उभय पक्षपाती आहेत. म्हणजे ते दोन्हीकडून सुद्धा करणारे आहेत, युद्ध करणारे आहेत. अर्थात त्यांना कौरवांची आणि पांडवांची दोघांचीही आत्मीयता आहे. श्रीकृष्णाचे ते महान भक्त आहेत. त्यांच्या हृदयात युधिष्ठिराविषयी फार आदर आहे. त्यांची अर्जुनावरही फार प्रीती आहे. म्हणून ते आमच्या पक्षाकडून असूनही पांडवांचेच कल्याण इच्छितात. तेच भीष्माचार्य आमच्या सैन्याचे सेनापती आहेत. अशा परिस्थितीमध्ये आमचे सैन्य पांडव सैन्याशी सामना करण्यास कसे समर्थ असणार? म्हणजे पहा, दुर्योधनाने सगळी तयारी केली आहे. सगळे महारथी स्वतःकडे बोलवले आहे. जे जे त्याचे आप्त लोक होते, ते राजे वगैरे सगळे. पण शेवटी त्याच्या मनात थोडंसं एक विचार आला, की अरे, जर भीष्माचार्यांचं जर कृष्णावर प्रेम आहे, युधिष्ठिरावर प्रेम आहे, अर्जुनाबरोबर त्यांची प्रीती आहे, तर ते आमचं जास्त हित लक्षात न घेता ते पांडवांचंच कल्याण करतील. आणि आमचे सेनापती भीष्माचार्य असले तरीही ते दोन्हीकडे समान युद्ध करणार नाहीत का, असा त्याच्या मनात प्रश्न आलेला आहे. दुर्योधनाने आपल्या सैन्याच्या सेनापतीपदी नियुक्त केलेल्या भीष्माचार्याचे नाव सैन्य संरक्षक म्हणून घेतलेले आहेत. परंतु पांडव सैन्याचे संरक्षक म्हणून भीमसेनाचे नाव घेतले. भीष्माचार्य सैन्य संरक्षक आणि पांडव सैन्याचे संरक्षक कोण आहे? भीमसेन आहे. तो तर पांडव सैन्याचा सेनापती नाही. यावेळी दुर्योधन सेनापतीविषयी विचार करत नाही, तर दोन्ही सैन्याच्या शक्तीविषयी विचार करीत आहे, की कोणाचं सैन्य अधिक शक्तिशाली आहे. दुर्योधनावर सुरुवातीपासूनच भीमसेनाच्या शक्तीचा, बलाचा प्रभाव खूपच पडलेला आहे. म्हणून पांडव सैन्याचा संरक्षक म्हणून तो भीमसेनाचे नाव घेत आहे. जे धर्मपालन करतात आणि ज्यांना भगवंताचा आश्रय आहे, ते कधीही भयभीत होत नाहीत. त्यांच्या ठिकाणी खरे बल असते. ते नेहमी निश्चित व निर्भय असतात. म्हणून आपले कल्याण इच्छिणाऱ्या साधकांनी अधर्म, अन्याय इत्यादींचा सर्वथैव त्याग करून आणि केवळ भगवंतांचा आश्रय घेऊन भगवतार्थ आपल्या धर्माचे अनुष्ठान करावे. म्हणजे याच्यात ते सांगितलंय, की तुम्ही धर्माप्रमाणे वागा आणि कुठेही अन्याय, अनीती करू नका. भौतिक सुखांना महत्व देऊन आणि संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनात फसून कधीही अधर्माचा आश्रय घेऊ नये. कारण या दोहोंनी मानवाचे कधीही कल्याण होत नाही, उलट अकल्याणच होत असते. म्हणजे समाजामध्ये मानहानी होते, समाजामध्ये मान राहत नाही. अर्जुनाने अस्त्रशस्त्राने सुसज्जित नारायणी सेनेचा त्याग करून निशस्त्र अशा भगवान श्रीकृष्णाला स्वीकार केले होते आणि दुर्योधनाने भगवंतांना सोडून त्यांची नारायणी सेना स्वीकार केली होती. तात्पर्य हे आहे, की अर्जुनाची दृष्टी भगवंतावर होती आणि दुर्योधनाची दृष्टी वैभवावर होती. ज्याची दृष्टी भगवंताकडे असते त्याचे अंतःकरण बलवान असते, कारण भगवंताचे बल सत्य आहे. परंतु ज्याची दृष्टी सांसारिक वैभवावर असते त्याचे अंतःकरण कमजोर असते, कारण संसाराचे बल कच्चे आहे. ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे, की जेव्हा ते युद्ध सुरू करण्याच्या आधी भगवंतांकडे गेले आणि भगवंत झोपलेले होते, तर अर्जुन हा पायाशी होता आणि मग त्यांना श्रीकृष्णांनी डोळे उघडले तर त्यांना आधी अर्जुन दिसला आणि मग त्यांनी अर्जुनाकडून युद्धात उतरायचं आणि सारथी होण्याचं दाखवलं. आणि
दुर्योधन आहे हा डोक्याशी बसलेला होता, तर तो नंतर दिसला म्हणून तो म्हणे की नाही मला तर फक्त नारायणी सेना पाहिजे, म्हणून मग त्याला सेना दिली. आता दुर्योधन पितामह भीष्माचार्यांना खुश करण्यासाठी आपल्या सैन्यातील सर्व महारथींना म्हणतो, अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. ज्या ज्या आखाड्यावर आपली नियुक्ती केली गेली आहे त्या त्या आखाड्यावर आपण सर्व योद्ध्यांनी दृढपणे स्थिर राहून सर्व बाजूंनी सर्व प्रकारे भीष्माचार्यांचे रक्षण करावे. भीष्माचार्यांचे सर्व बाजूने रक्षण करावे म्हणून दुर्योधन भीष्माचार्यांना मनातून आपल्या बाजूकडून आणू इच्छितो. म्हणजे त्याने दाखवायला फक्त हे असं वाक्य म्हटलं, पण त्याच्या मनात होतं त्याच बाजूला त्याने भीष्माचार्यांना आणलं. भीष्माचार्य युद्ध करतील तेव्हा कोणत्याही व्यूहदारातून शिखंडी त्यांच्या समोर यावयास नको. आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे. जर शिखंडी त्यांच्या समोर येईल तर भीष्माचार्य त्याच्यावर शस्त्रास्त्र चालवणार नाहीत, कारण शिखंडी पूर्वजन्मातही स्त्री होता आणि याही जन्मामध्ये अगोदर स्त्री होता आणि नंतर पुरुष झाला आहे, म्हणून त्याला भीष्माचार्य स्त्रीच समजतात आणि त्यांनी शिखंडी बरोबर युद्ध न करण्याची प्रतिज्ञा केली आहे. हा शिखंडी श्री शंकराच्या वराने भीष्माचार्यांना मारण्यासाठीच उत्पन्न झाला आहे, म्हणून जर शिखंडीपासून भीष्माचार्याचे रक्षण झाले तर मग ते सर्वांना मारतील. त्यामुळे आमचा निश्चित विजय होईल हाच दृष्टिकोन समोर ठेवून दुर्योधन सर्व महारथींना भीष्माचार्यांचे रक्षण करण्यासाठी सांगत आहे. यावर द्रोणाचार्य काहीच बोलले नाही. त्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साहभंग झालेला पाहून दुर्योधनाप्रती भीष्माचार्यांनी दाखविलेले प्रेम जिव्हाळा संजय या श्लोकात सांगतात. तस्य संजयन हर्षं कुरु वृद्ध पितामहः सिंहनादे विनोद्यश्चै शंखं दद्मौ प्रतापवान. दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणे हे शंखध्वनीचे कार्य आहे आणि शंखध्वनी कारण आहे, म्हणून येथे शंखध्वनीचे वर्णन अगोदर आणि हर्ष होण्याचे वर्णन नंतर व्हावयास पाहिजे होते. अर्थात या ठिकाणी शंख वाजवून दुर्योधनाला हर्षित केले असे म्हणायला पाहिजे होते, पण असे न म्हणता दुर्योधनाला हर्षित करीत भीष्माचार्यांनी शंख वाजविला असे म्हटले आहे. संजय असा भाव प्रकट करतात की पितामह भीष्माचार्यांच्या शंखवादन क्रियेने दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणारच की चला आता युद्ध एकदाच सुरू झालं. जरी कुरुवंशीयामध्ये वयाच्या दृष्टीने भीष्माचार्यांपेक्षाही जास्त वयोवृद्ध बाल्लिक होते. बाल्लिक हे कोण होते? भीष्माचार्यांच्या पिता शांतनुचे धाकटे बंधू होते. तरीही कुरुवंशीयामध्ये जे काही वयोवृद्ध लोक होते त्या सर्वात भीष्माचार्य धर्माला आणि परमेश्वराला विशेष अर्थाने जाणत होते, म्हणून ज्ञानवृद्ध असल्याने संजय भीष्माचार्यांना कुरुवृद्ध असं म्हणतात. त्यांना प्रतापवान पण म्हटलंय. भीष्माचार्यांच्या त्यागाचा फार मोठा प्रभाव होता. कनक कामिनीचा त्याग केला होता त्यांनी आणि राज्याचाही त्यांनी स्वीकार केला नाही. त्यांनी विवाह सुद्धा केला नव्हता, पण असे भीष्माचार्य शस्त्रास्त्र विद्यामध्ये मात्र अत्यंत निपुण होते. तसे शास्त्रे कसे उत्तम रीतीने जाणायचे हे सुद्धा त्यांनी जाणून घेतले होते. त्यांच्या या दोन्ही गुणांचा लोकांवर फार मोठा प्रभाव होता. ज्यांच्याकडून भीष्माचार्य शस्त्रास्त्र विद्या शिकले होते त्या गुरु परशुरामासमोरही त्यांनी आपली हार स्वीकारली नाही. अशा प्रकारे त्यांच्या शस्त्रास्त्र विद्यामधील नैपुण्याचा क्षत्रियांवर मोठा प्रभाव होता. जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजांना म्हटले की आपल्याला धर्मविषयी काही शंका असतील त्यांचे समाधान भीष्माचार्यांकडून करून घ्यावे, कारण शास्त्रज्ञानाचा सूर्य अस्तमानाला जात आहे. म्हणजे ते एवढे केळ्यांवर झोपले होते, पडले होते उत्तरायण सुरू होण्याच्या आधी, तर तेव्हा सुद्धा भगवंतांनी धर्माला म्हटलेलं आहे की तुला काही जे काही विचारायचं असेल तर तू भीष्माचार्यांकडून तुझं सगळ्या शंका निरसन करून घे. पितामह दुर्योधनाने धूर्तपणाने म्हटलेल्या वचनांना द्रोणाचार्यांनी मुळीच उत्तरे दिले नाहीत. त्यांनी असे ओळखून घेतले की दुर्योधन धूर्तपणाने मला फसवू पाहत आहे, म्हणून त्यांनी मौन धारण केले. परंतु पितामह आजोबा असल्यामुळे
भीष्माचार्यांना दुर्योधनाच्या धूर्तपणात त्याचा बालिशपणा म्हणजेच पोरकटपणा दिसून येतो. म्हणून भीष्माचार्यांनी द्रोणाचार्याप्रमाणे मौन धारण न करता वात्सल्यामुळे दुर्योधनाला आनंदित करीत शंख वाजवला. म्हणजे त्यांनी भीष्माचार्यांनी सुद्धा जाणवलं की मी तर मोठा आहे, आजोबा आहे, पण आता जर दुर्योधनाला युद्धच करायचंय आणि त्याला ते जिंकायचंय किंवा हरायचंय, पण हे त्याला आपण हरतोय हे कळत नाहीये, तर आता याच्यासाठी आता वेळ घालून फायदा नाहीये. आपण शंख वाजवून युद्धाला सुरुवात करावी हे भीष्माचार्यांनी जाणले आणि त्यांनी शंख वाजवून सुरुवात केली. तर त्यांनी शंख सुद्धा कसा वाजवला की ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून हत्तीसारखे मोठमोठे पशु सुद्धा भयभीत होतात, अशा प्रकारे गर्जना करून सर्वांनी भयभीत व्हावे, पण दुर्योधनाने मात्र खुश व्हावे या भावनेने भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे गर्जना करून जोरात आपला शंख वाजविला आणि युद्धाला सुरुवात केली. आपले हे 12 श्लोक झालेले आहेत. आता आपल्याकडे 48 श्लोक आहेत आणि आपण मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आपण रोज 12-12 श्लोकांचं आणि अर्थाचं वाचन करणार आहे आणि शुक्रवारी आपला पहिला अध्याय संपेल. तर पहिल्या अध्यायामध्ये नातेसंबंध आणि युद्ध सुरू झालेलं आहे, पण युद्ध का करायचं नाही याच्या पुढे आता अर्जुनाची पूर्ण त्याने हे सांगितलंय की अर्जुनाला युद्ध का करायचं नाहीये आणि शंखांचे प्रकार सांगितलेले आहेत आणि आता युद्ध करावंच लागेल हे कसं कळलेलं आहे. तर याचं पूर्ण निवेदन या अध्यायामध्ये आहे. याच्यात शिकण्यासारखं असं काही नाही आहे, पण याच्यात अर्जुनाचा विषाद योग म्हणजे काय हा प्रश्न याच्यात येतो. नंतर शंखांची नावं येतात. याच्यात भीष्माचार्यांनी जो शंख वाजवला त्याचं नाव इथे दिलेलं नाहीये, तर ते आपल्याला शोधावं लागेल. तर ते कोणीही शोधा आणि या ग्रुपवर टाका की जेणेकरून कोणीतरी सगळ्यांनी ते लिहून ठेवावं. खूप गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकातून शोधाव्या लागतात. हे पुस्तक खूप डिटेल आहे, साधक संजीवनी आणि तत्वविवेचनी, पण तरीही आपल्याला इतरत्र पुस्तकांचा आढावा घेऊन आपल्याला उत्तरं शोधावी लागतात. आहे का प्रतिभाताई? हो आहे. हा, आता प्रतिभाताई आपले हे जे 12 श्लोक झाले त्याच्या त्या गोषवारा घेतील किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे हे सांगतील आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेऊया. चालेल तसं तर चालेल. विजयाताईंनी सगळं कव्हर केलेलं आहे त्या श्लोकांमध्ये काय सांगितलेलं आहे. तर आता गोषवारा म्हणजे त्यात काय 12 आपण श्लोक घेतले. तर त्यामध्ये ताईंनी काय सांगितलं, सुरुवातीला हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो. तो म्हणतो, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेले माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र काय करत आहेत. धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे त्याला युद्धभूमीवर काय चालले आहे ते दिसत नाही, म्हणून तो संजयाकडून संपूर्ण वृत्तांत विचारतो. संजय सांगतो की दुर्योधनाने पांडवांचे मोठे आणि व्यवस्थित रचनेत उभे असलेले सैन्य पाहिले. ते पाहून तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे गेला. दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतो की पांडवांच्या बाजूला खूप शूर आणि पराक्रमी योद्धे आहेत. त्यामध्ये अर्जुन, भीम, सात्यकी, विराट, द्रुपद आणि इतर अनेक महान योद्धे आहेत. यानंतर दुर्योधन आपल्या बाजूच्या कौरव सैन्यातील प्रमुख योद्ध्यांची नावे सांगतो. तो म्हणतो की आपल्या बाजूला भीष्म पितामह, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि इतर अनेक शूर सैनिक आहेत. हे सर्व योद्धे युद्धकलेत अत्यंत कुशल आहेत. त्यानंतर दुर्योधन आपल्या सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणतो की आपल्या सैन्याचे नेतृत्व भीष्म पितामह करत आहेत, त्यामुळे आपले सैन्य खूप शक्तिशाली आहे. तो सर्व सैनिकांना आदेश देतो की भीष्म पितामहांचे चांगले रक्षण करावे, कारण ते कौरव सैन्याचा मुख्य आधार आहेत. हे ऐकल्यावर भीष्म पितामह दुर्योधनाचा उत्साह वाढवण्यासाठी सिंहासारखी गर्जना करतात आणि मोठ्याने शंख वाजवतात. त्या शंखनादामुळे संपूर्ण युद्धभूमीवर आवाज घुमतो आणि युद्ध सुरू होण्याची तयारी होते. अशा प्रकारे ताईंनी आपल्याला भगवद्गीतेचे पहिल्या 12 श्लोकांमध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धाची सुरुवातीची परिस्थिती आणि दोन्ही सैन्याची ताकद आणि भीष्म पितामहांचा शंखनाद याचं वर्णन ताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे. कोणाला काही बोलायचं आहे, विचारायचं आहे?
म्हणजे आता आपण पुन्हा एकदा सगळं वाचून वहीत सगळं लिहून काढायची शंखांची नावं किंवा कोण कोण त्याच्यात युद्धे होते, कुणाबाजूनी होते, असं सुरुवात करायची का? लिहिलं तरी चालेल. जर वेळ असेल तर आपण लिहून अभ्यास केला. काल विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलं की लिहा, लिहून तुम्हाला सवय होईल की काय लिहायचंय ते. आणि आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करता येईल. आणि अध्याय 1 वर प्रश्न विचारले जातात. म्हणजे मुळामध्ये असं आहे की 1 ते 6 श्लोकमध्ये किती श्लोकांचं वर्णन केलेलं आहे हा एक प्रश्न असतो. आणि हेच अर्जुनाची स्थिती कशी आहे आणि युद्धाची भूमी कशी तयार झाली आणि हे अर्जुन तयार का नाही होत आहे किंवा अर्जुनाचं युद्ध न करण्याचे कारण काय? कारण की अर्जुन म्हणतो आहे की आपलं कुळच सगळ्याचा वंश जो आहे तो आपला नाहीसा होईल, तर आपण युद्ध करून फायदा काय? कारण की नंतर या कुळाचं नंतर कोण पाहणार आहे? हे नंतरच्या श्लोकांमध्ये दिलेलं आहे. आता सगळ्यांकडे पुस्तकं नाही आहे, पण पुस्तकं आल्यानंतरच तुम्ही जेव्हा हे डिटेल 2-3 वेळा वाचाल, तेव्हा तुम्हाला याचा अर्थ व्यवस्थित कळेल. कारण की पुस्तकात खूप मोठं आहे आणि एवढं आपण वाचन करू शकत नाही. हा एक थोडी प्रश्न येतो, नक्षत्र का म्हणलेलं आहे? हा काय म्हटलं? उत्तमाच्या ताई हा बोलू का? हा बोला. उत्तम प्रथम प्रश्नपत्र 2082 मध्ये 5वां हाँ। प्रश्न विचारला है कि पहले अध्याय के 6 श्लोकों को अर्थ सहित लिखकर उनका अन्वय और परिच्छेद भी लिखिए, असा प्रश्न हो, पण आलेला आहे. कोणाचे श्लोक लिहायचे आहे ते? दुर्योधनाचे ते की काही लिहिलेलं आहे, पहिले अध्याय के 6 श्लोकों को अर्थ अच्छा, सहित कुठले लिखकर पण? कुठलेही 6 कुठले पण श्लोक? हाँ, हाँ, उनका अन्वय और परिच्छेद भी लिखिए. अच्छा. की सुरुवातीला 6 लिहायचे. हाँ, अध्यायातले 6 श्लोक कोणतेही असेल हो. कुठले चालतात? पहिले अध्याय के 6 श्लोकों को म्हटलेलं आहे. हाँ. तसंच हे जे आहे तर आपल्याला या श्लोकांचं रोज वाचन करायचं आहे, तर याचं वाचन करायला कोण तयार आहे? तर त्याच्यात नंतर तुम्ही नावं द्या. मग आपण एक सोमवार ते शुक्रवारपर्यंत एक लिस्ट तयार करूया की श्लोक कोण वाचणार आणि श्लोकाचा नंतरचा अर्थ जो आहे तो एकीने वाचायचा. पूर्ण या श्लोकांमध्ये काय समजावून सांगितलंय ते. काही तसंच प्रत्येकाला द्या तुम्ही. मी वाचू का? नाही, प्रत्येकाला श्लोक वाचायला द्या. हा, अल्फा तेच बीटा म्हणते मी. प्रमाणे. हा. हा, म्हणजे प्रत्येकाला सवय होईल. ताई तुम्ही चालेल ना. लिस्ट सांगा ना, कोणी वाचायचं, कोणी हे अर्थ सांगायचे ते हो, तुम्ही पण सांगा. तुम्ही नावं द्या ना की मी हे वाचेन, मला वेळ आहे. मग कधी कोणी म्हणाल की मी नाही आहे. तर ज्यांना वेळ आहे त्या वेळेप्रमाणे प्रत्येकाने तारखा द्या. मग त्या पण म्हणजे हा तसं अवघड होतं ना ताई, कारण की केव्हाही कुठलंही काम येऊ शकतं. म्हणजे नाही, कारण की काय 8 दिवसाचंच करायचं आहे. म्हणजे सोमवार ते शुक्रवार आणि मग पुढच्या शुक्रवारी पुढच्या आठवड्याचं. दर ते काही आठवड्यातून वेगळं हा ओके. दर आठवड्याचं राहील. नियोजन. हो, बरं. दर आठवड्यातून वेगळं ठेवायचं. आणि किती श्लोक घ्यायचेत रोज आपण? हे तर 12 आहे. हे पहिला अध्याय पूर्ण 12 आहे. अच्छा. हा. आई मी श्लोक वाचायला तयार आहे. श्लोक म्हणजे स्पष्टीकरण वाचायला तयार आहे. पण बुधवार किंवा गुरुवारला एक दिवस दर ते आठवड्यातून. तुम्ही लिहून द्या म्हणजे त्याप्रमाणे लिस्ट तयार करू. आणि दर आठवड्यातून एक दिवस देईल मी. आणि जो अर्थ आहे तो पूर्ण उत्तर आता या ज्या नवीन आहेत प्रथमाच्या आणि मध्यमा, आता आपण तो उत्तमाला आहे, तर यांना सुद्धा ते कळलं पाहिजे की उत्तर कशा पद्धतीने लिहायचं. म्हणजे पुस्तकातलं वाचून नाही दाखवायचं आपल्याला, तर बरोबर उत्तर कशा पद्धतीने लिहिता येईल आणि काय विचारलं आहे हे त्यांना कळलं पाहिजे. का की आता साधक संजीवनी तर सगळ्यांकडे आहे. ताई, आणि दुसरा प्रश्न असा होता की सगळ्या म्हणजे प्रथमा, मध्यमा आणि उत्तमा तिन्ही याचं एकाच ग्रुपमध्ये चालतंय का आपलं? हो, सध्या सुरुवातीला. अच्छा. हॅलो, अध्यायाचा अभ्यास करायचा आहे ना आपल्याला सगळ्यांना. हो, उत्तमावाले आहेत ना ताई मध्ये? आहे ना. प्रथमावाले आहेत, उत्तमावाले आहेत. प्रथमावाले आहोत. हा. सध्या आम्ही सगळेजण एकच करायचं आहे. फक्त नंतर काय होतं, नंतर मध्यमाचा थोडा अभ्यासक्रम थोडा बदलला जातो, उत्तमाचा, विशारदचा. तर हे अभ्यासक्रम जरा थोडं लिहिण्याची पद्धत जरा वेगळी येते किंवा प्रश्न सुद्धा फार कठीण विचारले जातात. नाही, म्हणूनच म्हटलं की ते ग्रुप वेगळे राहतील की एकच ग्रुप मध्ये सगळे आहेत असं.
आता ते नंतर किती बायकांची डिमांड येते की नाही उत्तमा वेगळं पाहिजे, आपण जरा जास्त अभ्यास करू, चांगला अभ्यास करू, तर त्याप्रमाणे ते राहील. म्हणजे आता सध्या तर तिन्ही ग्रुप एकत्रच आहे. सध्या मग एकत्रच आहे. कारण की ताई, काय आहे, तिन्ही ग्रुप उत्तमाला आम्हाला इकडचं काही विचारलं जाईल असं काही जास्त नसतं. म्हणजे अर्थात कधी काय विचारतील हे कोणालाच काही माहिती नसतं. आता त्यांनी बरोबर. पेपर वाचला तर ते उत्तमामध्ये विचारलेलं आहे. ताई, तिन्ही परीक्षांमध्ये पूर्ण 18 अध्याय येतात ना? हो. कुठलाही म्हणजे प्रश्न मग कुठल्याही अध्यायात आम्ही विचारा. उत्तमही ऐकला तर आमचा म्हणजे अभ्यास होईल हे, असं. हो. पण ना त्याच्यामध्ये काय कारण आहे, त्याच्यामध्ये असं हा आहे की खूप म्हणजे अभ्यास करून तिथे तुम्हाला न पाहून सांगितलं तरी चालेल, पण पाहून तिथे उत्तरं समजावून सांगावी लागतील. आता प्रश्न साधा एकच आहे की भगवंतांचे समग्र रूप म्हणजे काय? हा प्रश्न इकडे इतका विचारला नाही जाणार किंवा म्हणजे सोपा विचारला जाईल. पण तिथे मात्र हा प्रश्न समग्र रूप म्हणजे काय? तर त्याचं जे आहे, तर त्याचं उत्तर जरा म्हणजे प्रथमापेक्षा ते जरा वेगळं विचारलं जातं. वेगळं राहिलंय. हं. बरोबर. किंवा तुम्ही बरं, पण अभ्यास करून हिंदीमध्ये परीक्षा हिंदी, मराठी कुठल्याही भाषेत लिहू शकतो? हो. पण मराठीच आहे. हिंदी आहे. काल त्या म्हणे ना हिंदी आहेत म्हणून. हा. हं. हॅलो. हां, बोला. प्रश्न अगोदर कळणार नाहीयेत का ते? हो, आपण फक्त कळणार आहे. टिपण काढायचे. हॅलो. नाही, प्रश्न सरावाचे प्रश्न कळतील आपल्याला. मूळ हो. प्रश्नपत्रिका नोव्हेंबर महिन्यातच मिळते. हा, हो. म्हणजे सुरुवात फक्त आपण टिपण काढायचेत का मग फक्त? हो. हं. आता सराव तुम्हाला करायचा, आता सोडवण्याचा. अभ्यास सरावाचे जे म्हणजे मागचे प्रश्न टाकतात त्याप्रमाणे अभ्यास करायचा. हा. ते तेच टाकतात मला ना त्यांनी वाटलं सरावाचे मागच्या 1-2 वर्षाचे प्रश्न टाकतात प्रश्नपत्रिका. त्या हे प्रश्नपत्रिकेप्रमाणे अभ्यास करायचा. महाभारत युद्ध सुरू होण्याआधीचे कुरुक्षेत्रावरील प्रसंग चित्रण. तर आपण असं सुद्धा काही पण याच्यावर लिहू शकतो आपण टीका-टिप्पणी, की म्हणजे युद्ध सुरू व्हायचं आहे. पण आता मी जे 12 श्लोक वाहिले तर हे कसं होतं? तर हे सुद्धा हा प्रश्न असतो, की तुम्ही ते चित्रण लिहाल, की तुम्ही त्या युद्धात कसं होतं बा म्हणून. भक्ती योगाद्वारे आपण परमात्मा कसं काय हे करू शकतो, त्याची प्राप्ती करायची, असे सुद्धा प्रश्न असतात. आणि प्रथम अध्यायामध्ये गुरु महिमा म्हणून विचारलेला आहे. तो गुरु महिमा म्हणजे आता जे मी वाचलं, की द्रोणाचार्य, कृपाचार्य हे जे गुरु होते, तर हे त्यांचे गुरु कसे झाले? तर हे सुद्धा आपल्याला असं विचारलं जातं किंवा आपण त्याची माहिती लिहून ठेवू शकतो. असं आहे. ते हां. कशातनं लिहायचे? नाही ना, ते इतर आता पुस्तकं तो घ्यावीच लागतात ना. ताई, म्हणजे भरपूर रेफरन्सेस बरेच आपल्याला एकत्र करावे लागतील हे, की आपल्याला गीतेचा अभ्यास आहे पण तो सखोल हवा आहे. हां. इतर साधक पुस्तकांची पण संजीवनी मदत लिहिता येईल घ्यावी ताई. लागेल. साधक सखोल संजीवनी असं मधून लिहिता येईल. सखोलच माझ्याकडे एक अभ्यास पेपर होणार. आलाय. माझ्याकडे एक पेपर आहे, त्याच्यामध्ये युधिष्ठिर, विदुर यांचे चरित्र लिहा. तर हां. त्याचं तर ते आता हे कशामध्ये मिळेल आम्हाला? ते पाठवलं जाईल नंतर ते. जेव्हा परीक्षा येते ना, तेव्हा त्याचा चरित्र PDF पाठवला जातो. त्या पुस्तकामध्ये सगळ्यांची चरित्र आहे. आणि तसंही जर तुमच्या घराजवळ लायब्ररी असेल, तर लायब्ररीमध्ये सुद्धा जुन्या लायब्ररीमध्ये असे खूप पुस्तक आहे, की या सगळ्यांची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. किंवा या पुस्तकांमध्ये पण आहे. साधक संजीवनीमध्ये आहे, तत्वविवेचनी या दोन्ही पुस्तकामध्ये भरपूर माहिती दिलेली आहे. नाही, पण विदुर वगैरे यांची माहिती आहे आहे. आहे. पात्रांची. हो, आहे. मी काय हे जे बघितलं साधक नाहीये. हां, बघितलं आहे. साधक संजीवनीमध्ये पण आहे आणि त्याच्यातही आहे. तसंच कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हटलं जातं असाही प्रश्न येऊ शकतो. हो, हाच मुख्य आहे ना. आपण नुसतं म्हणतो पहिला श्लोक, पण पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आपल्याला काहीच माहिती नसतो. म्हणून ते पुस्तक आवाज येतोय काय? ताई माझा? हां, नमस्कार. बोला. बोला. तिन्ही पुस्तकं घ्यायची का आता? आम्ही प्रथमाला बसलोय ना, मग तिन्ही हो. पुस्तकं घ्यायची. घेऊन घ्या, कारण की नंतर काय होतं, नंतर आपण वेळ मिळतो त्याप्रमाणे वाचन करू शकतो. म्हणून पुस्तकं घेऊन ठेवायची. बरोबर. आणि हे आता अध्याय वाचायचे ते ओळीनं वाचायचे की एक वाचायचे नंतर अर्थ सांगणार तुम्ही असं करायचं का? नाही, आता हे मी लाईनीनेच वाचले 12 श्लोक. मग असे फक्त लाईनीनेच वाचायचे ना 12? हो, कारण की हे शुक्रवारपर्यंत पहिला अध्याय संपवायचा आहे ना. बरोबर, चालेल ताई. आणि मग मी पहिल्या अध्यायात नाहीये, दुसऱ्या अध्यायापासून मात्र म्हणजे खोल विचार आहे तिथे. म्हणजे ती गीता तेव्हा सुरू होते. बरं, चालेल. हां, हां. ताई, मी
मग मंगळवारी एक दिवस. हो चालेल. हो चालेल. लावते ती मी. हो चालेल. एक दिवस एकदा वाचन करायचं घ्यायचं आणि एकदा आपण जो गोषवारा सांगतो तो सुद्धा हा आपण एक दिवस सांगायचा. चालेल. जितका आपण सखोल अभ्यास करू तितका आपल्याला पेपर लिहिताना ते सोपं पडतं. आपण जर काही वाचन नाही केलं आणि वेळेवर उत्तर आपल्याला पाहून लिहायचं आहे. पण आपल्याला जर काहीच माहिती नसेल कुठल्या पानावर काय आहे, त्याच्यासाठी आपण आधी सखोल अभ्यास करून कुठल्या पानावर काय आहे, कोण काय म्हणतंय, तर हे आधी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पहिला अध्याय ठीक आहे, याच्यात फक्त ओळखी-पाळखी आहे म्हणून काही विशेष नाही आहे. पण नंतर मात्र हे आहे म्हणजे नंतर विचार करण्यासारखं आहे. सांख्ययोग आहे, कर्मयोग आहे असे. चालेल. चला. विचारायचं आहे की बंद करायची? त्यांची काही शब्दसीमा पण असते का ताई लिहिण्यामध्ये, उत्तर लिहिण्यामध्ये, की असं काही पूर्ण जेवढं विचारलंय त्याचं पूर्ण उत्तर आलं पाहिजे, ते कितीही लंब झालं तरी चालेल, असं काही आहे? नाही, उत्तर सविस्तरच लिहायचं आहे. इथे शॉर्टकटमध्ये उत्तरं नाहीच आहे. नाही, सविस्तर म्हणजे मग त्याच्यात मागचं पुढचं काही रेफरन्सही द्यावा लागला तर तो देखील द्यायचा, की द्यायचा. या अध्यायामध्ये या श्लोकामध्ये असं हो. सांगितलं होतं भगवंतांनी, तर इथेचा हो. म्हणजे असे रेफरन्स देऊन पण उत्तर द्यावे लागतील ना? हो. अगदी खरं तर डिटेल. ही खूप छान परीक्षा मला ऐकून वाटतं, माझी फार इच्छा आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण नुसतं गीता रोज नियमित वाचतोय, पण हां. गीतेचा अर्थ तेव्हाच कळेल जेव्हा आपण स्वतः अभ्यास करणार. सखोल. आता हे सुद्धा परीक्षा मी 12 पास श्लोक होणं हे दुय्यम. दुय्यम आहे. आणि आता बरोबर. मी हे 12 श्लोक वाचले, पण आपण जेव्हा हे श्लोक वाचतो तेव्हा आपण एवढा याचा अर्थांचा विचार पण नाही करत ना, नाही करत. की कोण आहे, काय आपण भर एक 5 हो. मिनिटात एक श्लोक अध्याय वाचतो आपण, असं आहे ते. आता जेव्हा आपल्याला अर्थ बरोबर. कळतो तेव्हा आपल्याला वाचताना तो आनंद मिळतो, की अरे हे असं आहे बुवा म्हणून. असं आहे, बरोबर आहे. हं. आणि खूप काही इन्फॉर्मेशन मिळते जी आपल्याला माहितीच नाही. कशाचं? इतकी इन्फॉर्मेशन आपल्याला महाभारत आणि गीतेबद्दल मिळते जे आपल्याला इतर कुठून मिळणार नाही, किंवा आपल्याला तीच मिळणार नाही. डोक्यातही नाही राहत, की आपण हे बघितलंय किंवा हे वाचलंय. वाचलंय. आपल्याकडे महाभारतमध्ये ते सिरियल बघितलं तर तेवढंच आहे, पण ते एक हं. प्रेझेंटेशन होतं आणि ते पण त्याच्यामध्ये इमिटेशन जास्ती होतं. ओरिजिनॅलिटी तर जी आपल्याला ग्रंथाकडनं मिळेल आहे. एक आपले महाभारत म्हणून पुस्तक आहे. 8 खंड आहेत दसनूरकरांचे. जर अच्छा. कोणाकडे लायब्ररी असेल तर त्यांनी जरूर लायब्ररीचा फायदा घ्यावा. लायब्ररीमध्ये जावं, वेगवेगळी पुस्तकं वाचावी आणि याच्यावर लिहावं, की कुठली पुस्तके अवेलेबल आहेत आणि चांगली आहेत. शंकर अभ्यंकर आहेत. अ, आणि बरेच जणांचं आहे. यांचं पण आहे, आपलं चिन्मयानंदांचं सुद्धा महाभारताचा 18 अध्यायांवर आहे. ते अतिशय छोटं आणि सोपं आहे, पण कळण्यासारखं आहे. मुख्य म्हणजे ते कळण्यासारखं पुस्तक आहे. करण्यासारखं आहे. उद्या आपण त्याच्यातले अर्थ वाचूया वाटल्यास. आणि चालेल. काही वेगळं वाचन केलं तर आपल्याला जास्त लक्षात राहतं आणि कळतं. उद्यापासून आपण एका पुस्तकाचं पण वाचन सुरू करणार आहे. आपले महाभारतचं. बरं. हो. तर त्याच्यामुळे ते चालेल. कादंबरी टाइप आहे ते. पण ऐकायला आणि वाचायला अतिशय छान आहे, की आपल्या डोळ्यासमोर पूर्ण ते दृश्य उभं करतील असं इतकं सुंदर लिखाण त्यांचं आहे ते. बरं. तर असे ज्यांच्याकडे पुस्तक वाह असेल ताई. त्यांनी वाचन करायचं आणि ऑडिओ पाठवले तरीही हरकत नाहीये. चालेल. मुख्य म्हणजे पूर्ण आपण गीतामयी झालो पाहिजे 1 डिसेंबरपर्यंत. मग 4 महिने सुट्टी घ्यायची. 4 महिने सुट्टी घ्यायची, मग परत गीतामयी व्हायचं. तुम्ही लोक आमची इन्स्पिरेशन आहात काही, कारण आम्ही तर आता अखंडाला चाललो आहे. आम्ही तर सुरुवात करतोय, तर आम्हाला तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळणार आहे. नाही. वाचन करत राहा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि नक्की भरपूर नक्की लिहायचं ताई. आहे. भरपूर लिहायचं आहे. हो त्याच्यामुळे लिहायची सवय ठेवा. अक्षर चांगलं काढायची, ऱ्हस्व, दीर्घ. कारण की काय आहे, मराठी असलं हो की ही अपेक्षा कोणाकडनं पण असते. म्हणजे असते, तपासणाऱ्यांकडनं. बरोबर आहे. हो. आता पण वेळ मिळेल तेव्हा आणि परीक्षेमध्ये श्लोक देखील लिहावे लागतात. सगळं खूप लिहायचे असतात. भरपूर श्लोक लिहायचे असतात. भरपूर म्हणजे जिथे जे विचारलंय की तिथे श्लोकाने सुरुवात करायची. बरं. ताई, आपले महाभारत जे पुस्तक आहे त्याचं पहिले 3 पानांचं म्हणजे पृष्ठ कव्हर आणि आतली 2 पानं याचं फोटो काढून पाठवाल का ग्रुपवर? कशाचं? साधक संजीवनी? नाही, आपले महाभारत. हो, पाठवते. आपण म्हणालात ना, हो. दसनूरकरांचं आपण
आहे आहे हॅलो हॅलो हो हॅलो मॅडम तेवढं पाठवा. हॅलो खूप जुनं पुस्तक आहे बरं ते, खूप जुनं पुस्तक आहे, 70 वर्षापूर्वीच आहे ते. हॅलो मला एक बापरे. पुस्तक मिळाले काल. हॅलो दाखवा दाखवा. हे बघा शांकर भाष्य ब्रह्मसूत्रचं आहे हा देशमुखांचं. हा तिसऱ्या नाही जोगांचं. नाही हे देशमुखांचं मला लायब्ररीतनं मिळालं. माझी लायब्ररी आहे म्हणजे मी अच्छा लायब्ररी लावलेली आहे. तिथं हा मी त्यांना विचारलं तर मला त्याच्याऐवजी हे पुस्तक मिळालं. पण ते खूप कठीण आता वाटतंय. ताई तुम्ही काय करा, हे आता 1 ते 12 अध्याय वाचले ना, तर हा याच्यातलं तुम्ही सगळं लिहा, 1 2 4 हे फुल स्केप वेगळंच आहे पण हे वेगळं कठीण वाटते जरा हा म्हणजे वेगळंच आहे याच्यातलं हा जर वाचलं. तर हा याच्यातलं तुम्ही थोडंसं लिहा ना, या 12 वाक्यांमध्ये त्या या 12 श्लोकांमध्ये काय सांगितलंय ते थोडंसं लिहा, एक फुल स्केप मध्ये. यांनी गीतेचा अर्थ असं सांगितलंच नाहीये. वेगळंच हम्म वेगळंच आहे सगळं वे पूर्ण असं. वेगळंच आहे. शंकर हा भाष्य नाव आहे ना. देशमुखांचं आहे. शंकर शंकर भाष्यच आहे ब्रह्मसूत्र. हा भाग हा पहिला आहे. हे सार्थ आणि सटीप अच्छा देशमुखांचं. ते कठीणच आहे. ब्रह्मसूत्र हे वेगळे येत आहे. शंकर भाष्य जरी असलं तर हा ब्रह्मसूत्रावर आधारित असेल ते. हा तेच म्हणलं मी कारण हा याच्यात महाभारताबद्दल काहीच उल्लेख बरोबर आहे, नाहीये. ते गीतेवर हा आधारित खूपच नाही कठीण. आहे. हा गीतेवर आधारित नाहीये म्हणून हा मग मी आणि काल आणलं होतं. आता ते परत लेखकही करते. वेगळे आहे. तिथे पहा नाही, गीतेचं मिळेल ना तिथे पुस्तक. नाही मिळालं. मी विचारलं त्यांना पण नाही मिळालं. बाकीचे आहेत तुम्ही म्हणता तसे बरेचसे महाभारताचे बरेचसे प्रकरण वगैरे वेगवेगळ्या लेखकांचे आहेत. धार्मिक पुस्तकं भरपूर आहेत तिथं. मग ते माझी कुठल्या लायब्ररी आहे. गावाला, कुठल्या गावाला आहे? सोलापूरला संत सेवा अच्छा वाचनालय. मग ठीक आहे ना, तुम्ही हा ते वाचायला आणले ना, तरी पण काही वाचा तुम्ही, काही हरकत नाही नाही ते. ते डोक्यावरून जाते भरपूर कष्ट म्हणजे नाही नाही ते अध्यात्म खूप आहे ते एकदम. हा आता दुसरे पुष्कळ आहेत महाभारतावर तिथे. मी आता एक हा एक ट्राय करून बघेल. हा चालेल चालेल हा नवीन चांगलं काही मिळालं तर मी वाचन करेल. हा ताई मला एक विचारायचं आहे. हा शंकर भाष्य जे आहे ते आपलं तिसऱ्या परीक्षेला लागणार आहे का? हॅलो लागणार आहे, पण जर हा तुम्हाला मिळत नसेल तर जेव्हा त्याच्यातला जर प्रश्न विचारला तर तो तुम्हाला आम्ही फोटो काढून पाठवू तेव्हा. नाही बर मिळालं तर खूप परीक्षेच्या वेळेला. हा हा नाही मिळालं तर एवढं काही नाही. आता गेल्या 9 पेपरमध्ये पाहिलं, एकदाही प्रश्न विचारला नाहीये. मागचे 9 बर पेपर पाहिले तर. त्याच्यामुळे तुम्हाला मिळालं ठीक आहे, ते कठीणच पुस्तक आहे. बर हा मिळणंही कठीण आहे आणि वाचणंही कठीण आहे. तर तुम्ही बर जास्त त्याच्या पाठीमागे नाही नका लागू. नाही आलं तर आम्ही फोटो पाठवतोच. त्याच्यामुळे त्याच्यात काही एवढं घाबरायचं कारण नाहीये. बर 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 बर. हा कारण फक्त बाकीचं तत्वविवेचनी आणि साधक हा संजीवनी आहे माझ्याकडे. हा 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 ते तर दोन तत्वविवेचने आम्हाला पुण्याला नाही मिळालं. निर्लेकरांकडे गेलो होतो 2 तारखेला, तेव्हा आम्हाला ते नाही मिळालं. म्हणजे अवेलेबल येणार नाही आहे. आता हा येणार सध्या. आहे 8 दिवसात येईल ते म्हणाले आता. हो हा हो येणार आणि मग पोस्टाने पाठवू हो बोलले. पाठवतात ते. तिथं वर पडते खाली आली तर खाली पण बसली. चालेल, झालं असेल तर सुचेता हे करायची का? हो 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 चालेल. फक्त एक हे हा ताईंना काही सूचना श्लोक द्यायच्यात का, कोण वाचणार आहे काय नाही ते? कोणी वाचणार आहे का, की हा प्रतिभाताई. आठवडा हा मी पण हा प्रतिभाताई. आठवडा मी घेऊ? मी पण वाचेन. म्हणजे एक टाइम टेबल ठरवून द्या. म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे सगळेजण काय करू शकाल, की आपल्या टाइम टेबल नुसार आपलं वाचन, त्याच्यानंतर आपल्या काढलेल्या टिप्पणी, हे सगळं हवं. नुसतं पुस्तकात पाहून वाचायचं असं नाही आहे. तर स्वतः टिप्पणी काढा आणि ते इथे सादर करा. सुचिताताई हम्म. तुम्ही द्या कारण आम्हाला थोडासा अनुभव पाहिजे ना. कल्पना नाही आहे तर तुम्ही हे करा. मग पहिला हा आठवडा तुम्ही म्हणजे आम्हाला थोडी कल्पना येईल की पूर्ण घ्यायचं, कसं विवेचन करायचं त्याचं काय नाही हो तर सगळं वैजंतीताई समजेल मग. हा अध्याय वैजंतीताई पूर्ण घेणार आहेत ताई. हा? जर पुढच्या आठवड्यात कोणाला एकेकाला की मग आम्ही सांगूया एक दिवस अगोदर की बा आम्ही घेऊ म्हणून. म्हणजे आम्हाला थोडा अनुभव पाहिजे ना, हे काहीच माहित नाही आम्हाला. हरकत नाही. आधीचे आपण गेल्या वेळेसचे सुद्धा आपण हे टाकूयात. आणि यावर्षी आता पहिला अध्याय वैजंतीताईंनी सुरू केलाय, तर वैजंतीताई घेतील. त्याच्यावरून तुमच्या हा लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे ते. हा काय करायचं चालेल. फक्त एक नाव नोंदणी याच्यासाठी करायची की रोजचं जे हे आहे शेड्यूल आहे ते ताई करू शकतील. प्रतिभाताई हा करणार आहेत त्या.
तर त्यांना सांगितलं म्हणजे मग काय होईल, रोजचं शेड्यूल आणि कोणीही त्या त्या दिवशी मग अवेलेबल आहे की नाही हे त्यांना पण लक्षात येऊ शकेल अशा पद्धतीने. हो. आठवड्याच्या एंडला आपण तशी लिस्ट करता येईल हा आणि मग पुढच्या आठवड्यापासून मग एक एक जण करता येईल. मग आपण लिस्ट तयार करून त्याप्रमाणे होत जाईल मग रोज बर, हरकत नाही, एकाच. हरकत नाही. अजून 2-3 दिवस तुम्हाला. नाही, या आठवड्यात एकदम नाही जमणार. बर बर, हरकत नाही, हरकत नाही. आपले जुने जे आहेत ते घेतील आधी, हरकत नाही, ते पण आहेत सगळेजण, कारण त्यांना 2 वर्षाचा अनुभव आहे. चालेल शरयूताई आहेत, चालेल ना. त्याच्यानंतर हो वैजंतीताई आहेत, स्वातीताई आहेत, सगळ्या जणी आहेत. आधी त्यांना. मी पण चालेल. आहे ताई. हो, कल्पनाताई आहे, तेच म्हणलं ना, हो भरपूर तर जणी आहे आहेत. पण अ, चालेल ना. सुचिताताई जयश्रीताई मुकणे आहेत. सुचिताताई, मी विद्या पाथरेकर. ऍक्च्युली मी आज पहिल्यांदाच जॉईन झाले, हो तर मला या हो परीक्षेबद्दल पण थोडीशी माहिती हवी आहे. तर मग मी तुम्हाला फोन करू का आता सांगू शकाल? हो, थोडीस अजून जरी कोणाला कल्पना. अडचण आहे का या परीक्षेसाठी? अजून जर बऱ्याच जणांना अडचण असेल तर परत सांगते मी इथे सर्वांना एकदा. हा हा. हा, तर प्रथमाचं सांगा, प्रथमाचं सगळं व्यवस्थित सांगा एकदा. ब- तर ही जी परीक्षा आहे ना, ही श्री गीता रामायण प्रौढी गढवाल उत्तराखंड या इथून कंडक्ट केल्या जातीये. ओके. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे 4 केंद्र आहेत. हम्म. तर विद्याताईंचं सर्वात मोठं केंद्र म्हणजे बऱ्याच दिवसांपासूनचं केंद्र आहे विद्याताईंचं. आणि हम्म. नंतर नंतर सुविधा म्हणून आपण मुंबईला केंद्र दिलेलं आहे, परभणीला दिले, आणि गेल्या वर्षी आता नाशिकला पण सुरू झालेलं आहे. म्हणजे असं 4 केंद्रावरून महाराष्ट्रामध्ये सध्या ही परीक्षा घेतली जाते. अजून पुष्कळ केंद्र असणार आहेत, प्रत्येक ठिकाणचे पुष्कळ केंद्र आहेत, पण ह्या 4 ठिकाणचे आपल्याला माहिती आहेत. हा, तर ही परीक्षा साधारण. हा, आता ऐका ना, पूर्ण पूर्ण सांगते डिटेल. ही परीक्षा साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याचं पेपर्स येतात. पेपर्स प्रत्येकाला व्हॉट्सॲपनी पाठवल्या जातात, कारण आता सध्या सुविधा ही मोबाईलच्या असल्यामुळे प्रत्येकाला लवकरात लवकर पोहोचावेत म्हणून व्हॉट्सॲपनी पाठवल्या जातात. आपण ग्रुपच केलेलाच आहे, त्याच्यामुळे ग्रुपवर आपल्याला सर्क्युलेट होणार. त्यामध्ये तुम्हाला पाहून परीक्षा द्यायची आहे. परीक्षेचं टेन्शन घ्यायची गरज नाही, आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे. प्रश्न दिलेले असतात ते पाहून आपल्याला लिहायचे आहेत. पण अभ्यासच जर नसेल तर आपण प्रश्न पाहून नाही लिहू शकणार, म्हणून अभ्यास करायचा आपल्याला सध्या. त्याच्यानंतर आपण हा मुद्दामून ग्रुप तयार केला की एका नुसतं वाचून होत नाही किंवा काही होत नाही, तर अंडरस्टँड पण करणं आवश्यक आहे. मग आपल्याला जे समजत नाही ते आपण मोठ्यांचं मार्गदर्शन घ्यायचंय, म्हणून या सगळ्या मोठ्यांना एकदा हळूहळू वाचायला सुरुवात करायची, त्यांच्या पाठीमागे आपण जायचं अशा पद्धतीने. तर मला सुद्धा त्याच्यातलं जास्त काही येत नाही, म्हणून मी मागी आहे की मला खरंच सांगायचं झालं तर जमत नाही, सांगणंही जमत नाही आणि वाचन पण थोडं अवघड जातं, कारण पहिल्यांदाच करत आहोत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होऊ शकत नाही. पण बाकीच्यांनी बऱ्याच जणांनी याआधी परीक्षा दिलेल्या आहेत पुष्कळशा, त्याच्यामुळे त्यांना अनुभव आहे कसा लिहायचा पेपर, ते पण त्यांना माहिती असतं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आता गेल्या वर्षी ही परीक्षा दिली प्रथमाची अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता विद्याताईंचं मार्गदर्शन काल तर तुम्हाला सर्वांना लाभलंच आहे आणि वेळोवेळी प्रत्येक वेळेस तुम्हाला हे मार्गदर्शन मिळत राहणार. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाच हे नाहीये. जेवढ्यांदा तुम्हाला शंका येतील त्या प्रत्येक शंकेचं निरसन हे आपल्या ग्रुपमधून कोणी ना कोणीतरी नक्कीच करणार अशा पद्धतीने. मग आता आपल्याला काय करायचंय, फॉर्म भरायचा आहे, त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. फॉर्म भरताना जेव्हा ताई फॉर्म भरायला सुरुवात करतील त्यावेळेस ते एक मेसेज तुम्हाला टाकतील की तुमच्या सर्वांचे नाव, ऍड्रेस, फोन नंबर आणि पिन कोड नंबर हे सगळं पाठवून द्या म्हणून. तर आपल्याला चांगल्या याच्यामध्ये पूर्ण पत्ता व्यवस्थित पाठवायचा आहे विद्याताईंना. तर तो फॉर्म विद्याताई स्वतः भरतात. त्याची फीस 25 पैसे, 50 पैसे, 1 रुपया अशा पद्धतीने आहे. तर ती फीस आपल्याला पे करायची गरज नाही आहे. व्हॉलंटिअरली विद्याताई ते पूर्ण अमाऊंट जी काही आपले 500 लोकांची असेल ती पूर्ण अमाऊंट उत्तराखंडला त्या पाठवून देतात. पोस्टेजचा खर्च त्या घेत नाहीत, म्हणजे आपले जे पेपर पाठवायचे असतात किंवा फॉर्म पाठवायचे असतात तर कुठलाच तो खर्च त्या घेत नाहीत आपल्याकडून. त्या म्हणतात त्या निमित्ताने आपल्याला थोडीशी सेवा घडती म्हणून आजपर्यंत त्यांनी घेतलेली नाही.
म्हणजे त्याचा पण प्रश्न नाहीये की आपल्याला फीस भरायची नाहीये किंवा काहीच नाही आहे. फॉर्म भरायचा नाही आहे, फॉर्म पूर्ण त्याच भरून घेणार आहेत. हॉल तिकीटची चिंता करायची नाही आहे, हॉल तिकीट त्यांच्याकडे असतात. आपण जेव्हा पेपर लिहून पूर्ण त्यांच्याकडे पाठवतो तर त्या काय करतात, आपल्या प्रत्येक पेपरवर आपलं हॉल तिकीट चिटकवतात आणि ते उत्तराखंडला पाठवून देतात. म्हणजे त्याची ही चिंता आपल्याला करायची गरज नाही आहे. मग आपल्याला फक्त चिंता कशाची करायची आहे, तर चिंता फक्त आपल्याला आपल्या अभ्यासाची करायची आहे. आणि आपण हे 18 अध्याय जे आहेत हे मॅनेज कसे करू शकतो. म्हणजे आता 7च महिने आपल्याकडे आहेत. 7 महिन्यामध्ये आपल्याला नियोजन असं करावं लागेल की 700 श्लोक आहेत. 7 महिने आहेत तर 700 श्लोक आहेत. आणि प्रत्येक श्लोक जो आहे तो आपल्याला व्यवस्थित समजावा म्हणून आपल्याला तो रोज वाचणं आवश्यक आहे. तर ह्या दिवसांचं नियोजन आपल्याला करायचं, म्हणून कमीत कमी 10 ते 12 श्लोक रोज झाले पाहिजे, आपल्या वाचणं झाले पाहिजे. म्हणून आपण ह्या पद्धतीने नियोजन करायचा प्रयत्न करत आहोत. आता हा जो क्लास आहे हा याच्यासाठीच आपण हे करतो की आता वैजंतीताईंची एवढी तळमळ चालू झाली की नाही सुचिता सुरू कर आता क्लास, खूप झालं आता, कारण आपल्याला हे करणं आवश्यकच आहे. नाही जर केलं तर पुढे आपण अडचणीत येऊ. म्हणून म्हणून त्यांच्या फक्त आणि फक्त त्यांच्या परिश्रमामुळे आज आपला क्लास सुरू झालेला आहे, खरं सांगायचं झालं तर. तर हा क्लास कशासाठी, तर हा क्लास याच्यासाठी आहे की जे मला समजत नाही ते दुसऱ्यांकडून मला समजेल. मी सगळं वाचलं तरी माझ्या डोक्यावरून जाणार आहे, पण त्या निमित्ताने एकमेकांसोबत आपण कम्युनिकेशन होईल, आपण एकमेकांना काही ना काहीतरी दिल्या जाईल आणि त्याच्यातून थोडंफार आपल्याला काही ना काहीतरी कळेल. म्हणून फक्त हा क्लास आपण करायचा आहे. ज्याला जमत नाही त्याला हरकत नाही की वेळ नाही आहे, अशासाठी आपण अजून एक फॅसिलिटी ठेवलेली आहे की याची रेकॉर्डिंग करतो आपण आणि ही रेकॉर्डिंग आपण प्रत्येक ग्रुपमध्ये मुद्दामून पाठवतो. त्या निमित्ताने का होईना त्यांचा अभ्यास व्हावा. अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. आता माझ्या मते अजून काही आहे का परीक्षेचा साठी कोणाला? ताई, मी महाराष्ट्राच्या बाहेर आहे, इंदोरला. माझं कसं फॉर्म भरला जाईल? काय? मी इंदोरला असते, मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या बाहेर आहे, माझा फॉर्म कसा भरला जाईल? हा, आता मी सांगते ताई, आपल्याला इंदोरला तुम्ही आहात. आता आपल्याकडे अजून एक आहेत, इंदोर पासूनच आहेत बहुतेक, नाही तुम्ही इंदोरच्या आहेत. इकडे गुजरात मधून एक ताई आहेत, तर त्या पण भरतात. मागच्या वर्षी ह्या वैजंती ताई स्वतः US मध्ये होत्या. त्यांनी तिथून मेलनी त्यांच्या बहिणीला पेपर पाठवले आणि त्यांच्या बहिणीने त्याचे झेरॉक्स काढून विद्याताईंपर्यंत पोहोचवले. आता तुम्ही इंदोरला आहात, जसं मी हैदराबादला आहे ताई, तर मी काय करते, पूर्ण पेपर, परीक्षेचा पेपर लिहायचा आणि माझं जे सेंटर आहे मी त्याच्यावर पोस्टाने पाठवून द्यायचं. प्रत्येकाला पोस्टानेच पाठवावं लागणार आहे. तर 1 किंवा 2 दिवस आधी फक्त आपल्याला पोस्टाने पाठवावे लागतात, कारण तो जो अंतर आहे आपलं 3-4 दिवसांचं, जे जवळ असतील पुण्याच्या ते 1-2 दिवस आधी पाठवतील. आपल्याला थोडंसं 4 ते 5 त्याप्रमाणे नियोजन करून लवकर पाठवावं लागेल. एवढंच आहे फक्त. मी बोलू का सुचेता ताई? हा, बोला ताई. मी शोभा कापसे, शोभा श्रीहरी कापसे. मला योगिता देशमुख आहेत की आपल्या ह्याच्यातल्या, त्यांनी मला हे दिलं होतं. आता माझी मुलगी 4च दिवसांनी डिलिव्हरी होईल, मग मला पण आहे ह्याची इच्छा की आपल्याला पण काहीतरी, नाही आपल्याला स्वतःहून तरी मग पण एकमेकाचं बघून तरी काय जमेल म्हणून. एक काम सांगू का ताई, प्रपंचामध्ये आपल्याला सगळ्यांना अडचणी असणार आहेत. काही ना काहीतरी, कोणाकडे लग्न असतं, कोणाकडे काही नाही होतं. आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचं. या निमित्ताने आपला नोव्हेंबर पर्यंत अभ्यास होणार आहे. त्यावेळेला समजा ती परिस्थिती अशी असेल की होऊच शकत नाही, ड्रॉप घ्या, पुढच्या वर्षी परीक्षा द्या. पण परीक्षा तो विचार करून आतापासून अभ्यासच करायचा नाही, हे बरोबर नाही. हा क्लास आता आपण तुम्ही जे गायडन्स देणार आहे किंवा तुम्ही परीक्षेचं स्वरूप किंवा रोज काय तुमच्या ते आता श्लोक 4 काय श्लोक होणार आहेत असं काहीतरी आहे ना. मग ते मला एखाद्या टायमाला आता ते बाळबांधणीच्या ह्याच्यात नाही बघायला, नाही अटेंड करायला मिळालं तर मग ते तुम्ही म्हणताय तसं नंतर पाठवलं जाणार आहे ना? हो, नंतर तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही ते बघू शकता, काही प्रश्न नाही. चालतंय. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे बघा, ऐका, त्याचा काहीही प्रश्न नाही. म्हणूनच आपण ही फॅसिलिटी ठेवली की प्रत्येकाला युट्यूबची चॅनलची लिंक आपण पाठवत आहोत. ओके.
जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. आता सगळ्यांना समजले आहे? अजून काही कोणाला अडचणी नाहीत माझ्या बहुतेक? कारण हो तर. फक्त पेपर सगळे पूर्ण 18 अध्यायावरती आणि म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप असतील ना? हो, प्रश्नपत्रिका आपण ग्रुपवर टाकली आहे बहुतेक आता प्रथमाच्या, आजच मी टाकली आहे. तर 18 अध्यायावर परीक्षा असती आणि पेपर हे डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागतात, पुस्तकात पाहून लिहायचे आहेत आपल्याला. पण पुस्तकात प्रश्न शोधायलाच आपल्याला वेळ लागतो, म्हणून अभ्यास आधी करायचा आहे. हा हा. की हो, खरं तर कुठे काल काय काल नुसतं माहिती विद्यार्थ्यांनी असलं सांगितलं पाहिजे. की परिशिष्टामध्ये त्यांचं हे दिलेला असतो, संदर्भ दिलेला असतो, काही ना काहीतरी आपल्याला परिशिष्टामध्ये दिसतं, काही ना काहीतरी पहिल्या पेजमध्ये दिसतं. तर ह्या गोष्टी आपल्याला आधी बघून ठेवाव्या लागतात. प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, प्रश्न कुठल्या पद्धतीने येऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला ते उत्तर शोधून लिहायचं असतं. वेळेवर समजा जर जमलंच नाही तर आपण प्रत्येक जण प्रत्येकाला मदत करतं की हा कुठून कुठल्या अध्यायामधून आलेला प्रश्न आहे हे पण सांगितल्या जातं एकमेकींना. पण प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला लिहावं लागतं, आपल्या भाषेमध्ये लिहावं लागतं, एवढं मात्र आहे. हरिओम. नमस्ते. तुम्ही जो एक संदेश पाठवला होता त्यात लिहिलं होतं की उत्तर लिहिण्यासाठी सुमारे 25 दिवसांचा कालावधी दिला जातो. म्हणजे जर 1 तारखेला पेपर आला तर तो आपल्याला 25 तारखेपर्यंत पूर्ण करायचा का 3 तास तिथे पेपरवर लिहिलेले 3 तास अवधी, मग 3 तासातच लिहायचं आता ते पण सांगते ताई. बरोबर. ही जी परीक्षा आहे ही ओपन बुक आहे. ओपन बुक म्हणजे पुस्तक समोर ठेवून लिहायचं आहे आपल्याला. आणि पेपराचं जी युनिव्हर्सिटी आहे उत्तराखंडची, त्या ठिकाणी मुलांना जो अभ्यासक्रम देतात ते 3 तासामध्ये सोडवायला सांगतात ते. पण आपल्यासाठी कुठल्याही वेळेचं बंधन नाही, आपल्याला 25 दिवस जवळपास मिळतात. 1-2 दिवस इकडे तिकडे जर धरले आपण तर 25 दिवस आपल्याला, म्हणजे रोज, कालच ताईंनी सांगितलं की रोज तुम्हाला एक प्रश्न फक्त लिहायचा असतो, कारण आपण प्रापंचिक आहोत, घरामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात आणि हे करून आपल्याला परीक्षा द्यायची आहे. तर आपण फक्त आपल्याला मॅनेज कसं करायचं ते बघायचं की तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी बसा, संध्याकाळी वेळ असेल संध्याकाळी, आणि कोणाचं होतच नसेल तर तुम्ही रात्री बसा. पण आपल्याला हे करून एक प्रश्न दिवसातून सोडवायचा आहे, जेणेकरून की आपण व्यवस्थित ती प्रश्नपत्रिका सोडवू शकू अशा पद्धतीने. स्पष्ट. धन्यवाद. ओके. ताई, उत्तरपत्रिका आपल्याला येते का मग कोरे उत्तरपत्रिका की नाही, आपण आपल्या उत्तरपत्रिका आपल्याला येत नाही ताई, कारण आपण काय करतो, आपल्याच घरी फुलस्केप असतात, रजिस्टरचे पेपर सारखे आपल्याला विकत मिळतात, ते आणायचे, त्याच्यावर प्रश्न सोडवायचे, थोडंसं मार्जिन ठेवायची मुद्दामून, जेणेकरून की त्यांना मार्क्स द्यायला सोपं जातं म्हणून. आणि प्रत्येक पेपरला पुढे आणि मागे एक एक कोरा पान जोडायचा. त्या कोऱ्या पानावर आपल्याला काय लिहायचंय, आपलं नाव, ऍड्रेस, फोन नंबर आणि पिनकोड, आणि त्याच्या खाली मात्र जो मोकळी जागा ठेवायची, त्याच्यावर आपलं हॉल तिकीट विद्याताई चिटकवणार आहेत. अच्छा. आणि प्रश्नपत्रिका पण नंतर सोबत त्याला लावून पाठवून द्यायची का आपल्या जवळ ठेवायची प्रश्नपत्रिका? आपल्याकडेच ठेवायची, व्हॉट्सअपवर येते ताई. एकच हो. मिनिट. एकच मिनिट. आणि आता मी यवतमाळला राहते, तर यवतमाळमधून म्हणजे मी कोणत्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकते, म्हणजे करू शकते? पुण्याला विद्यार्थ्यांकडे पाठवा. यवतमाळला राहते मी, तर मी कोण्या ग्रुपमध्ये जाऊ शकेल? नाही, इकडे पुण्याला पाठवा, नाही तर मग तुम्हाला नाशिक काही सोपं आहे का? एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला ताई, तुम्ही यवतमाळला राहता, पण तुम्ही हे 4 ठिकाणं बघून ठेवा. एक तर पुणे, नाशिक, परभणी आणि आपण अजून कुठलं ठाणे. म्हणलं? ठाणे. तर तुमचे नातेवाईक कुठे आहेत, तुम्हाला कम्युनिकेशन म्हणजे सर्टिफिकेट्स आणायचं आहे आपल्याला, तर आपल्याला कुठलं जवळच ठिकाण असेल अशा पद्धतीने जर तुम्ही निवडलं ना तुमचं सेंटर, तर तुम्हाला जास्त चांगलं होईल. मला पुणे जवळ पडते, मग पुण्याचे आहे सगळे मुलं आहेत. मग ते त्याप्रमाणे तुम्ही विद्याताईंकडे करा. आता हे फॉर्म कधी भरायचे ते पण मी सांगते तुम्हाला. सध्याच आपल्याला अभ्यास सुरू करायचा आहे. एक दिवस मी स्वतःच मेसेज टाकणार आहे की तुमचे फॉर्म भरायचे आहेत आपल्याला, आणि कुठल्या कुठल्या सेंटरची नावं आणि फोन नंबर पण मी देणार आहे.
तर त्याप्रमाणे त्या त्या सेंटरवर तुम्हाला अप्रोच करायचा आहे, की त्यांना फक्त तुम्हाला मेसेज टाकायचा आहे की हा फॉर्म आमचा भरून घ्या म्हणून, एवढंच. बर बाकी बर सगळं असिस्टंट तुम्हाला इथे मिळणार आहे. तसं काही हे नाहीये की कुठला त्रास आहे किंवा तसं काहीच होणार नाही आहे. चालेल. थँक्यू. सुचित्राताई मी बोलू का? थँक्यू ताई. सुचित्राताई मी बोलू का? हा, बोला ताई. हा, मी वैरागमधून बोलते, ग्रुप नंबर 126 कोऑर्डिनेटर योगिता देशमुख. हा, बोला मी ताई. पण मग ते माझ्याकडे साधक संजीवनी आहे हा, आणि दांडेकरांची अर्थसहित ज्ञानेश्वरी आहे. मग मला तत्वविवेचनी घ्यावंच लागेल का? कसं आहे ताई, आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, एकतर तत्वविवेचनी आणि साधक संजीवनी हे ह्या परीक्षेसाठी लागणारे पुस्तकं म्हणून त्यांनी रिकमेंड केलेले आहेत. ओके. पण गीता ही कशी, एकच मिनिट हा ताई, एकच मिनिट फक्त. योगिता ताई, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की तत्वविवेचनी पुस्तक फार सुंदर आहे. आपल्याला परीक्षेसाठी पुस्तकं नको आहेत, आपल्याला आपल्या ज्ञानासाठी पाहिजे. जर त्यासाठी आपण, तर मग हे तत्वविवेचनी खरंच खूप सुंदर आहे. वाचलं की खूप गोडी वाटते त्याची. हा, ठीक आहे. परीक्षा उत्तमा बाकीच्या 2-3 परीक्षासाठी पण ते उपयोगाला येतील. पण काल वैजयंतीताई म्हटलं तसं पुढची पिढी म्हणजे आपल्या पुढची पिढी करेल काय नाही काही माहिती नाही आपल्याला. मग ते पुस्तक आपल्याकडे भरपूर होतात, मग ते परत लायब्ररीमध्ये म्हणजे द्यायचा हा पण प्रश्न पडतो ना. असं नाही ताई, घरात असू द्या, पुढच्या पिढीला ती दिसतील तर वाचतील ना. घरात असणं गरजेचं आहे. करेक्ट करेक्ट. आणि आपला पुढची पिढी वारसा म्हणजे आपण या अपेक्षेने पुस्तकं घ्यायचीच नाही की आपली पुढची पिढी वाचेल. आपली अपेक्षा आपल्याकडे अजून एक पुढची छान पिढी सांगते आपण ताई, वाचायचं. अगदी अजून एक छान सांगते ताई. आपले जर खरंच ऐपत असेल आणि आपण जर पुस्तकं घेऊ शकत असेल तर अवश्य पुस्तकं घ्या. आणि घ्यावी. तुमचा अभ्यास झाल्याच्या नंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की घरात कोणी वाचत नाही आहे, तर संक्रांतीला वाण म्हणून ते पुस्तक कोणाला तरी द्या, त्याचा फायदा होईल. हा ताई, खूप सुंदर, हा. खूप सुरेख ताई, की खूप सुंदर नक्कीच ताई. त्याचा कोणाला तरी फायदा होईल. अजून एखादा आपला साधक घडेल आणि ज्याला गरज आहे त्याला द्या. खूप छान सांगितलं ताई, मला समाधान वाटलं. म्हणजे हा, हे वाहनात छान सांगितलं. ही परीक्षा द्यायच्या पुस्तक आधीपासूनच माझ्याकडे हे पुस्तक आहे. कारण जेव्हा गीता शिकणं सुरू केलं तेव्हा मनामध्ये सारखी कुजबूज असायची की आपल्याला अर्थ कळत नाही, आपल्याला आपण अर्थ कळत थांबायचं आता नाही. आणि इथेच, आपण हो, थांबूयात. चालेल चालेल हा, चालेल खूप वेळ झालेला आहे आता, चालेल ताई. कारण वेळ माझाही क्लास आहे परत. चालेल, आता उद्यापासून मात्र रेग्युलर जॉईन करूयात. आणि वैजयंती नक्की ते ताई. क्लास घेणार आहेत, मी पण असणार आहे. मला पण ऐकायचंय, कारण आज थोडीशी गडबड झाल्यामुळे माझा आधी दुसरी मीटिंग होती, त्याच्यामुळे मी नाही जॉईन होऊ शकले. पण छान झाला ते. चालेल. छान सांगितलं वैजयंतीताईंनी, छान सांगितलं. आणि आता पुढे आपण कंटिन्यू करूयात. आजचं जे नाही झालं माझ्याच्याने ऐकता नाही आलं ते मी आता रेकॉर्डिंग. ऐकून रेकॉर्डिंग ऐकेल मी. श्लोक घेते समाप्तीचा. हो, हो. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण सर्वांना. थांबूयात आपण इथेच.